2.5 ते केलेलं आहे. नवीन संडास सुलभ शौचालय सुद्धा मानलेले आहेत. कॉन्क्रिटीकरण करतोय. जमीन खरेदीसाठी ते प्राइम हे बाकी सगळं चाललेलं आपण आहे. हॅलोजन लाईट्स बसवतोय. अजून जे कोणाची तक्रार तरकारी त्याच्याप्रमाणे काय जे आहे, कुठे खड्डे असतील कुठे काय असतील ते केलेले आहे. आपण बघा नवीन शौचालय यावर्षीच केलेले आहे. आणि सगळ्या मार्केटला 5 मार्केटला आपण वॉटर प्युरिफायर म्हणजे थंड पण होतं पाणी चांगलं होतं. ते मोठ्या कॅपॅसिटी बसवले आपण 5,000 लिटर काहीतरी तास. सभापती रघुनाथ रेड्डी यांना सभापती पदावरून खाली करण्यासाठी 2 कोटी रुपये संचालकांना वाटले असा एक आरोप आहे. नाही त्याचा काय हे हास्यास्पद आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मोठं काम केलं मुरुमाचं आणि लोकांचा विश्वासघात केला. की तालुक्याच्या जनतेला माहिती आहे. आमच्या भगिनी आशाताई वगैरे या लोकांचा सुद्धा 18,000चा विश्वासघात केला आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केला त्यांच्या आणि शासनाने त्यांच्यावर हे केलं म्हणून त्यांना हे करायला लागलं. त्यांनी मला सभापती केलं. रघुनाथ लेंडेच्या कृत्यामुळे मी सभापती केलं. मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कृत्यामुळे मी सभापती झालो. मला त्याला काय पैशाची काय नाही, माझं सगळं काय होतं पत्री आहे त्याला परत मी आता उत्तर देणार नाही. दिस इज लास्ट फायनल पत्रकार परिषद सगळे आता मी सगळं खरं सांगतो प्रामाणिकपणे. मी सगळ्या बाईट पाहिलेल्या नाहीत. मी ते सगळ्या बाईट पाहणार. ज्यामध्ये वैयक्तिक माझ्या आक्षेपार्ह असेल हे असेल ते 100% मी आब्रू नुकसान त्या बाबतीत करणार आहे. असं आहे कोणती चांगली गोष्ट जर माझ्या विरोधकांनी जरी केली असेल तर चांगलं म्हणणार मी पुढे निर्णय जर सरकारने फायदा होत होते. त्यांनी डाळी मार्केट चालू केलं ते चालू आहे ना. अगदी बरोबर धनेश्वर म्हणतात ते जे डाळी मार्केट चांगलं केलं होतं चालूच आहे. कायद्याच्या अभ्यासकात कायद्यामध्ये असं देवा शपथ वगैरे असं काही गोष्टी चालत नाही. तुम्ही सभापती झालात, तुम्ही पैसे वाटले का त्यांनी घेतले त्यांना माहिती. जर माऊली खंडागळे म्हणाले तुमच्या समोर आमची देवाची शपथ घ्यायची झाली आहे कसली कशा बाबतीत तुम्ही जे म्हणाले की बाबा आम्हाला भेटायला आले, कॉलेजला आले, घरी आले, त्याची काही कॉलेजला एक जण आलता तो पण येतो ना. त्याची काही कॅमेरा फुटेज आहे का आणि हा पुरावा काय करायचा का किंवा समोरासमोर खरं खोटं करायची तयारी आहे का? हो अगदी समोरासमोर असं आहे. समोरासमोर खरं खोटं करायची तयारी. मी जेव्हा असं बोलतो तसं काय बाष्कळ हवेत गोळ्या नाही. मला ते खालच्या पातळीला गेले म्हणून समोर करायची तयारी आहे. तुम्ही म्हटलं तसं शेवटी हे जरी असतं तरी देवा शपथ खरं सांगे म्हणतोच आपण. असं नाही त्याला काहीतरी मर्यादा आपण म्हणतो. ज्यावेळी मी इतकं म्हणतो माझ्या वडिलांची शपथ देतो सोमवारी त्याच्यावर घेतो. असं नाही हिंदू धर्म आहे कशालाच तुम्ही मानायचं नाही म्हटलं मग ते चालतं. मला तिथं फुटेज आता तिथं आहे. मी तिथं ते लगेच विचारलं. मला तिथं म्हटलं तर फुटेज विचारलं पण 1 महिन्यापुरतं असतं. असं मला खोटं बोलायचं काही जरूर नाही. खरं खोटं करायचं पैसे नाही. आता मी कशाला ते एक बोललो कशाला ते आले ते बस एवढंच बोललो. मार्केटच्या हितासाठी नव्हते आले एवढंच मला म्हणायचं. बरोबर 13 एकर जागा जी आहे ती 100 फूट त्याला मुरुम होता. होळे नाले होते. मागच्या त्या काळात एक्सकव्हेशन झालं. अजूनही एक्सकव्हेशन बाकी आहे. हाय टेन्शनच्या 32 KV 11 KVच्या टॉवर लाईन होत्या. त्याचे प्रस्ताव टेंडर काढले 2 वेळा. ते टेंडर कुणी भरले नाही आणि तिथे ऍक्सेस रोड नाही, सर्व्हिस रोड. सगळ्यात मेन कारण आहे सर्व्हिस रोड. तर आज 13 वर्षापासून चाललंय की आढराव दादा खासदार असल्यापासून अमर कोल्हे साहेबांच्या पासून प्रयत्न करतोय. ऍक्सेस रोड नाहीच त्यामुळे काहीच करता येत नाही. तर त्या ऍक्सेस रोडला आता मंजुरी मिळालेली आहे. मागच्या वर्षी अमर कोल्हे साहेबांना सांगितलं त्याचं काम सुरू झालं. पण ते तुम्हाला 500 कोटीमध्ये ते आहे. केवळ आपल्या ऍक्सेस रोडसाठी वेगळं टेंडर काढता येत नाही त्यांना. ते नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग म्हणजे केंद्र सरकारने ते टेंडर काढलेले आहे. त्याचं काम धीम्या गतीने चालू आहे आणि त्याचा लेआउट देखील तो मंजुरीला दिलेला आहे. हे कारण आहे पाण्याची सोय नाही. त्यामुळं तिथं जे आहे एकही वीट लावली नाही. त्याची ही जी प्रक्रिया आहे लेवलिंग करणं ती मागच्या सभापतींनी केली मुरुमचे.